नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही गेलेलो शिलाईदेवी माता बेजे मंदिर. तिथे दर्शन घेतल्यावर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वरला आणि तिथे गेल्यावर आमची आई खूप सारी माहिती देत होती मंदिरांची. वहिनी पण होती, पप्पा आणि आम्ही निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सध्या मंदिराचे खूप छान असं काम चालू आहे. खूप छान असं काम करत आहेत. त्यानंतर आम्ही जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे जायला निघालो आणि हा सुंदर असा रस्ता आणि हे नैसर्गिक सौंदर्य बघून खूपच छान वाटले. खूप छान असं मंदिर, तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. आणि हो, देवीची मूर्ती इतकी छान आहे की तुम्ही बघून त्या मूर्तीच्या प्रेमातच पडाल. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे. स्वयंभू अशी मूर्ती आहे. खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि खूप छान आहे. मन भरून जाते अशी मूर्ती आहे. बघूनच मन भरून जाईल. नक्की तुम्ही या, इथे दर्शन करा. त्यानंतर आम्ही जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे वरती, तिथं गेलो आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर हा कुणाला असा मस्ती करत होता. ही जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मूर्ती आहे. तिथे दर्शन घेतल्यानंतर हे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणावर निघालो. ते म्हणजे लेकुरवाळी माता मंदिर. हे ठिकाण कळमुस्ते गावाजवळ आहे आणि खूप छान असा रस्ता आहे जंगलातून आणि खूप छान असं मंदिर आहे. खूप लोक पण होते तिथे. नारळ असे बाहेर फोडत होते आणि त्याच्यानंतर मध्ये एक देवीची सुंदर अशी मूर्ती होती. खूप